कालची विराट कोहलीची इनिंग कोणी कोणी पाहिली? काय जबरदस्त खेळला आहे तो, शतक मारलं. तो नेहमीच चांगला खेळतो, शतक मारतो, त्यावरती काही मी व्हिडिओ बनवला नाही. माझं आज हा व्हिडिओ बनवण्याचं किंवा तुम्हाला काही सांगण्याचं कारण म्हणजे हा फोटो. हा फोटो जर तुम्ही नीट पाहिला तर याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की 2 सेलिब्रेशन आहेत. एक सेलिब्रेशन जे आहे ते 1 रन जेव्हा त्याने काढला ना त्यावेळेसचं सेलिब्रेशन आहे, आणि दुसरं आहे जेव्हा त्याचं शतक झालं त्यावेळेसचं सेलिब्रेशन. विराट कोहलीने जेव्हा 1 रन काढला, त्याचा पहिला रन, तेव्हा त्याने जे सेलिब्रेशन केलं ते त्याच्या शतकापेक्षा मोठा जल्लोष त्याने त्या 1 रनाच्या वेळेस केला. असं का झालं? कारण विराट कोहली यापूर्वीच्या 2 इनिंग्जमध्ये शून्यावरती बाद झाला होता, आणि आज या तिसऱ्या मॅचमध्ये शून्यावरती बाद व्हायचं नाही किंवा आपण शून्यावरती बाद होऊ शकतो ही भीती त्याला आजसुद्धा होती, आणि जेव्हा त्याने 1 रन काढून ती भीती मारली तेव्हा त्याचा जल्लोष केला. तुम्हाला आम्हाला सुद्धा कधी कधी असं वाटतं ना की आपण जेव्हा पूर्वाश्रमामध्ये खूप अपयशी झालेलो असतो, पुन्हा काहीतरी करायला जातो, तेव्हा त्या पूर्वीच्या अपयशाची भीती आपल्या मानगुटावरती बसलेली असते, आणि ती आपल्यालाच नाही तर विराट कोहलीसारख्या दिग्गज व्यक्तींना सुद्धा वाटत असते. परंतु त्या भीतीला मारायचं कसं? खूप जबरदस्त आहे. कालची मॅच जर तुम्ही पाहिली असेल, जेव्हा KKRची इनिंग संपली तेव्हा विराट कोहली सर्वात अगोदर मैदानावरती आणि पिचवरती येऊन उभा राहिला होता. अंपायर आले नव्हते, फिल्डर आले नव्हते, तो एकटा येऊन पिचवरती उभा राहिला होता. कारण ज्या गोष्टीची त्याला भीती वाटते ना, त्या भीतीला सामोरं जाण्यासाठी तो एकटा उभा राहिला होता. भीती सगळ्यांना वाटते, पण ती ओव्हरकम कशी करायची, ती मारायची कशी ना, विराट कोहलीकडून शिकलं पाहिजे. क्रिकेट पण खूप काही शिकवतं.